नमस्कार मित्रांनो. तर आम्ही इथं एकरभर रानामध्ये या पोलपासून या साईडला सोयाबीन पेरलं होतं जूनमध्ये. तर आता या सोयाबीनला सध्या काही शेंगा लागल्या, तुम्ही बघू शकता. इथं आहेत शेंगा, इथं आहेत. पण सोबतच तुम्ही बघू शकता की याची काही पानं अशी पिवळी पडली आहेत. तर इथं बघू शकता. किंवा इकडं पुढे पण तुम्ही बघू शकता की बरंचसं रान इकडं पिवळं असं झालेलं आहे. पण या साईडला जे इकडं सोयाबीन आहे, त्या साईडला सध्या ते हिरवं आहे, पण या साईडला पिवळं दिसतंय. तर असं का झालं आहे मित्रांनो? तर 7 ते 8 दिवसाआधी इकडं कंटिन्युअसली 7-8 दिवस पाऊस पडला होता मागे. तर पाऊस पडल्यामुळं खूप पाणी जमिनीमध्ये मुरलं आणि सध्या अजूनही ते 7-8 दिवसापूर्वीचं पाणी अजूनही दुसऱ्या रानामधलं पाणी या शेतामध्ये असं झिरपून येत आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की सध्या इथं या रानामध्ये अजूनही इथं चिखल आहे किंवा पाणी थांबून आहे. कारण ही जी जागा आहे एवढी अलीकडची, तरी सध्या उतारावर जागा आहे. त्यामुळे इथं थोडंसं पाणी जास्त येऊन साचलेलं आहे. तर ते बघू शकता की इथे सध्या आता आतमध्ये इथं पाणी आहे. तुम्ही बघू शकता इथं किती बरंच पाणी आहे. हे बघा, एवढं आहे पाणी इथं. तर एकदम ढव साचला आहे पाण्याचं इथं अक्षरशः. तर दुसरीकडे जर पाहिलं तर या साईडला इकडं एवढं काही पाणी नाही आहे, पण जमीन मात्र नक्कीच अशी ओली आहे, म्हणजे चिखल झालेला आहे. इथं बघू शकता, इथं पाणी नाही आहे, पण माझं पाय आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर एवढं आतमध्ये चाललेलं आहे. म्हणजे पाणी आहे आतमध्ये, चिखल झाला आहे असा. तर त्यामुळे या सोयाबीनची पाने अशी पिवळी पडली आहे. तर त्यामुळे या पिकांचं, सोयाबीन या पिकाचं नक्कीच थोडंसं उत्पादन यावर्षी कमी येईल असं मला वाटतं आहे. तर बघूयात नेमकं काय होतं आहे. नक्कीच थोडा तरी तोटा झालेला आहे यामुळे, पण बघू काय होतं आहे ते. धन्यवाद मित्रांनो.